प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काल आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे स्ट्रक्चर म्हणजे सूत्र आणि त्याचे मराठी प्रत्यय म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याच्या शेवटी कोणते मराठी प्रत्यय येतात आपण हे बघितलेले आहे. तर आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य म्हणजे साध्या वर्तमानकाळाची वाक्य आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये म्हणजे चालू भविष्यकाळामध्ये बदलूया. परंतु लक्षात ठेवा, त्याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण त्याचे मराठी प्रत्यय बघितलेले आहेत आणि तेच मराठी प्रत्यय वापरून आपण आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सची वाक्य बनवूया. तर इथे बघा, हे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शॅल बी ऑब्लिक विल बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येकाच्या शॅल बी आणि विल बी पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्याच्या पुढे क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय लावून याचे वाक्य बनवणे गरजेचे आहे. आता याच्या उदाहरणामध्ये आय राईट लेटर हे साध्या वर्तमानकाळाचं वाक्य आहे. तर आता आपण हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बदलूया. तर हा करता म्हणजे आय खाली आहे तसा घ्या आय. आता आय समोर तुम्ही शॅल बी आणि विल बी पैकी कोणतेही घेऊ शकता. ठीक आहे, इथे आपण शॅल बी घेऊया. शॅल बी, आय शॅल बी. ठीक आहे, आय शॅल बी. आता शॅल बी आणि विल बी पैकी ते एक घेतल्यानंतर विल बीचा संबंध संपतो, पुढे येतं आयएनजी. आता आयएनजी म्हणजे काय? क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय. तर राईट हे मुख्य क्रियापद आहे, त्याला आपण इथे रायटिंग लावूया. रायटिंग. आयएनजी म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला त म्हणतो. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. आता आय शॅल बी म्हणजे काय? मी असेन. आय शॅल बी म्हणजे मी असेन. ठीक आहे, आय शॅल बी म्हणजे मी असेन. तर रायटिंग म्हणजे काय? लिहित. परंतु काय लिहित? पत्र लिहित. मी पत्र लिहित असेन. ठीक आहे, मी पत्र लिहित असेल. लक्षात ठेवा, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. आपण हे वाक्य आय शॅल बी रायटिंग अ लेटर असं बनवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मी पत्र लिहित असेन असा होतो. ठीक आहे, आता आपण दुसरे वाक्य घेऊया. देऊया आपण वी राईट अ लेटर. वी राईट अ लेटर. तर हा आहे साधा वर्तमान काळ. मुख्य क्रियापद आले, मूळ मुख्य क्रियापद, त्यामुळे हा आहे साधा वर्तमान काळ. याचा अर्थ काय होतो? आम्ही पत्र लिहितो. आम्ही पत्र लिहितो. आम्ही पत्र लिहितो. ठीक आहे, आम्ही पत्र लिहितो असा वाक्याचा अर्थ आहे. तर आता हे वाक्य आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बदलूया. वी शॅल बी रायटिंग अ लेटर. वी शॅल बी रायटिंग अ लेटर. वी शॅल बी म्हणजे काय? आम्ही. बघा, वी शॅल बी चा अर्थ आम्ही असू. परंतु काय? आम्ही पत्र लिहित असू. रायटिंग म्हणजे काय रे बाबा? लिहित. रायटिंग म्हणजे लिहित. राईट म्हणजे लिहिणे. लिहिणे या मराठी अर्थामधून शेवटचं एक मात्रा असणारा अक्षर तिथं वगळलेला आहे आणि तिथं आयएनजी म्हणजे तिथं त आलेला आहे, म्हणजे लिहित असेल. आय शॅल बी रायटिंग लेटर. मी पत्र लिहित असेल. दुसऱ्या वाक्य घेऊया आपण. यू विल कॉल मी. सॉरी, सिंपल प्रेझेंट वाक्य घेऊया आपण. यू कॉल मी. हा आहे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळाचा अर्थ होतो बघा, तू मला बोलावतोस आणि बोलावतेस. बोलावतेस किंवा बोलवतेस. आता हे आपण वाक्य सिंपल प्रेझेंट वाक्य आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बदलूया. यू विल बी. ठीक आहे, यू विल बी म्हणजे काय? तू असशील.
यू विल बी कॉलिंग, इथे कॉलचे तर कॉलिंग झालेलं आहे, कॉलिंग मी, मी म्हणजे काय, मला. बघा आता यू विल बी म्हणजे काय रे, यू विल बी म्हणजे तू असशील, यू विल बी म्हणजे तू असशील. इथे कॉलिंग म्हणजे काय, तू बघा, कॉलिंग म्हणजे काय, बोलावत, परंतु कोणाला, मला. तू मला बोलावत असशील, ठीक आहे, तू मला बोलावत असशील. आता हेच वाक्य अनेक वचनामध्ये बघा, तुम्ही मला बोलावतात, आणि हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस मध्ये कसं होतं, तुम्ही मला बोलावत असाल, ठीक आहे, असं होतं. आता आपण दुसरे वाक्य घेऊया. ही गोज टू पुणे. काळ कोणता रे, गोज साधा वर्तमान काळ, याचा अर्थ काय होतो मराठी, साधा वर्तमान काळ याचा अर्थ होतो तो पुण्याला, जातो, तो पुण्याला जातो. आता हे वाक्य कसं होतं बघा, हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस मध्ये ही विल बी, हे गोचं गोईंग होईल याचे येतं, ही विल बी गोईंग टू पुणे, ही विल बी गोईंग टू पुणे. आता याचा अर्थ लिहायचा कसा बघा, ही विल बी म्हणजे काय, तो असेल, ठीक आहे, तो गोईंग म्हणजे काय, जात, परंतु कोठे, तो पुण्याला जात असेल, ठीक आहे. ही विल बी म्हणजे तो असेल, गोईंग म्हणजे जात, परंतु कोठे, पुण्याला, तो पुण्याला जात असेल. दुसऱ्या वाक्य आपण घेऊया याच्यामध्ये, शी writes a poem. She writes a poem. काळ कोणता आहे, काळ आहे साधा वर्तमान, काळ कोणता आहे, साधा वर्तमान काळ आहे. आणि हे वाक्य आपण बघूया फ्युचर कंटिन्युअस मध्ये, शी विल बी रायटिंग, राईटचं रायटिंग होतं याच्यामध्ये, रायटिंग अ पोयम. आता शी विल म्हणजे काय रे, ती असेल, परंतु काय, ती कविता लिहित असेल, ठीक आहे, ती कविता लिहित असेल. शी विल बी म्हणजे ती असेल, कविता रायटिंग म्हणजे लिहित असेल. आता आपलं इट येतं तृतीय पुरुष सर्वनाम, थर्ड पर्सन, एकवचनी. तर तुम्हाला ते माहिती आहे, आपण इट वापरतो वस्तूसाठी आणि प्राण्यासाठी. इथे आपण घेऊया काऊ इट्स ग्रास. काळ कोणता आहे, काळ आहे साधा वर्तमान काळ, आणि या वाक्याचा अर्थ होतो गाय गवत खाते, ठीक आहे, गाय गवत खाते. आता हे वाक्य काऊ म्हणजे काय, इट, ठीक आहे, तर काऊ विल बी इटिंग, ठीक आहे, काऊ विल बी इटचं इथं इटिंग झालेलं आहे, काऊ विल बी इटिंग ग्रास. आता काऊ विल बी म्हणजे काय, गाय असेल, ठीक आहे, काऊ विल म्हणजे गाय असेल, परंतु काय, गाय गवत खात असेल, ठीक आहे. लक्षात ठेवा, एकदम काऊ विल बी म्हणजे काय, गाय असेल, इटिंग म्हणजे खात, काय खात, गवत खात असेल. आता आपण घेऊया अनेक वचनामधलं वाक्य, they
कॉल अंजली, दे कॉल अंजली। काळ कोणता रे? काळ आहे साधा वर्तमान काळ, ठीक आहे। वाक्याचा अर्थ काय होतो? ते अंजलीला बोलावतात, ठीक आहे। कॉल, कॉल्ड, कॉल्ड लक्षात ठेवा। त्यातले वाक्य बदलूया आपण फ्युचर कंटिन्युअस मध्ये। दे विल बी, कॉलचं कॉलिंग, दे विल बी कॉलिंग, इथे टू घ्या, दे विल बी कॉलिंग टू अंजली। म्हणजे काय बघा, ते अंजलीला, ते अंजलीला बोलावत असतील, अंजलीला बोलावत असतील, ठीक आहे। तर आपण सिंपल प्रेझेंटची वाक्य घेऊन आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बदलली आहेत। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, प्रत्येक काळातील मराठी प्रत्यय म्हणजे वाक्याचा शेवट वेगवेगळ्या प्रत्ययाने होत असतो। त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो मराठी सफिक्स आहे तो आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सला वापरू शकत नाही। फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा मराठी सफिक्स आहे तो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सला वापरू शकत नाही, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर वेदांत सागर 9148 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।